शेतात जायचा आपला पूर्वपार रस्ता आणि तो अचानक कोणीतरी अडवलाय. ही खरंच एक खूप मोठी समस्या आहे. पण घाबरून नका. यावर एक खूपच जलद आणि प्रभावी कायदेशीर उपाय आहे. आज आपण मामलेदार न्यायालय कायदा 1906 या शेतकऱ्यांसाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या कायद्याबद्दल सगळं काही सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघा, असं अनेकांसोबत होतं. अचानक कोणीतरी बांध घालून किंवा एखादा खड्डा खोदून नाहीतर कुंपण घालून आपला वर्षानुवर्षांचा रस्ता बंद करून टाकतं. जर आपल्यासोबतही असंच काही घडलं असेल तर मग हे विश्लेषण शेवटपर्यंत नक्की बघा. आता कोणताही कायदा समजून घ्यायचा असेल ना, तर एक खरं उदाहरण पाहिलं की तो अगदी सोपा वाटतो. चला तर, विजय आणि श्याम नावाच्या 2 शेतकऱ्यांमध्ये रस्त्यावरून नेमका काय वाद झाला आणि तो कसा सुटला हे पाहूया. यातूनच आपल्याला या कायद्याची ताकद कळेल. तर विजय आणि श्याम यांच्या केसवरूनच आपण ही समस्या नेमकी काय आहे हे आधी व्यवस्थित समजून घेऊ. तर झालं असं की अनेक वर्षांपासून विजय आणि श्याम दोघेही एकाच पारंपरिक रस्त्याने आपापल्या शेतात जात होते. सगळं ठीक चाललं होतं. पण 2020 मध्ये विजयने जमीन विकत घेतली आणि त्यानंतर काहीच दिवसात म्हणजे साधारण 1 ऑगस्ट 2020 रोजी श्यामने अचानक तो रस्ता अडवून टाकला. आता विचार करा, विजयसाठी हा किती मोठा धक्का असेल, कारण त्याच्याकडे शेतात जायला दुसरा कुठला मार्गच शिल्लक नव्हता. मग अशा परिस्थितीत योग्य कायदा निवडणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. चला बघूया तो अचूक कायदा कोणता आहे. आणि त्या कायद्याचं नाव आहे मामलेदार न्यायालय कायदा 1906. हा कायदा खास करून आपल्या शेतकरी बांधवांसाठीच बनवला गेला आहे. कशासाठी? तर रस्त्यातल्या अडथळ्यांसारख्या समस्यांवर दिवाणी कोर्टात न जाता थेट तहसीलदारांकडूनच अगदी झटपट न्याय मिळावा यासाठी. इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्यायला हवी. जर आपला जुना पारंपरिक रस्ता कोणी अडवला असेल तर वापरायचा मामलेदार न्यायालय कायदा. पण जर आपल्याला कुठून तरी पूर्णपणे नवीन रस्ता हवा असेल तर त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेखाली अर्ज करावा लागतो. या दोन्ही कायद्यांमधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर सगळा घोळ होऊ शकतो. आता या कायद्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. इथे तहसीलदारच न्यायाधीशाच्या भूमिकेत असतात, म्हणजे त्यांना दिवाणी न्यायालयासारखे अधिकार असतात. ही प्रक्रिया खूप वेगाने चालते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा निर्णय अंतिम मानला जातो, त्यावर अपील होत नाही. हो, पण त्या निर्णयाच्या प्रक्रियेत काही चूक झाली असं वाटल्यास वरिष्ठांकडे पुनर्विलोकन अर्ज मात्र करता येतो. चला, आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. म्हणजे आपला अर्ज तयार करण्यासाठी नक्की कोणती माहिती लागते आणि कोणती कागदपत्र जोडावी लागतात ते बघूया. आपला अर्ज एकदम सोपा आणि सरळ असायला हवा. त्यात आपलं आणि ज्याने रस्ता अडवला आहे त्याचं पूर्ण नाव पत्ता द्या. अडथळा कसा आहे, म्हणजे कुंपण घातलंय की चर खोदलाय हे स्पष्टपणे लिहा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही घटना नेमकी कोणत्या तारखेला घडली ती तारीख अर्जात लिहिणं बंधनकारक आहे. अर्जासोबत काही कागदपत्र जोडली की आपलं म्हणणं आणखी पक्कं होतं. यात आपल्या जमिनीचा सातबारा उतारा, रस्त्याची जागा दाखवणारा एक कच्चा नकाशा, अडथळ्याचे मोबाईलमध्ये काढलेले फोटो आणि जर तो रस्ता पूर्वीपासून वापरात असल्याचा काही पुरावा असेल, जसं की ग्रामपंचायतीची एखादी नोंद वगैरे, तर तेही नक्की जोडा. बरं, अर्ज तर दाखल केला. आता पुढे नेमकं काय होतं? तहसीलदारांची कार्यपद्धती कशी असते ते जाणून घेऊया. याची प्रक्रिया अगदी ठरलेली आहे. अर्ज दाखल झाला की तहसीलदार समोरच्या व्यक्तीला नोटीस पाठवतात. मग ते स्वतः जागेवर येऊन पाहणी करतात. त्याला पंचनामा करणं म्हणतात. त्यानंतर दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि मगच अंतिम आदेश दिला जातो. या सगळ्या प्रकरणांमध्ये एक कायदेशीर शब्द खूप महत्त्वाचा ठरतो. तो म्हणजे सुखाचाराचा हक्क किंवा इंग्रजीत इजमेंट राईट. आता हा हक्क नेमका आहे तरी काय हे आपण समजून घेऊया. या हक्काचा संबंध थेट एका आकड्याशी आहे आणि तो आकडा म्हणजे 20 वर्ष. हा आकडा या केसमध्ये निर्णायक ठरू शकतो. भारतीय सुखाचार कायदा 1882 असं सांगतो की जर एखादा रस्ता सलग 20 वर्षे शांततेत आणि हक्काने वापरला जात असेल तर तो रस्ता वापरण्याचा कायदेशीर हक्क तयार होतो. यालाच सुखाचाराचा हक्क असं म्हणतात. म्हणूनच आपला रस्ता किती जुना आहे हे सिद्ध करणं खूप महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, समजा तहसीलदारांनी आपल्या बाजूने आदेश दिला, मग त्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होते ते पाहूया. पण एक प्रश्न मनात येतोच. समजा तहसीलदारांनी रस्ता मोकळा करण्याचा आदेश दिला, पण समोरच्या व्यक्तीने तो ऐकलाच नाही, तर मग काय करायचं?
हा एक खूपच स्वाभाविक आणि महत्वाचा प्रश्न आहे. इथेच तर कायद्याची ताकद आहे. जर आदेश देऊनही रस्ता मोकळा केला नाही, तर तहसीलदार स्वतः सरकारी यंत्रणेमार्फत तो अडथळा काढून टाकू शकतात. आणि याचा जो काही खर्च येईल ना, तो खर्च ज्याने रस्ता अडवला होता त्याच्याकडूनच वसूल केला जातो. म्हणजे आदेशाची अंमलबजावणी ही होणारच. आणि आता ऐकावर एक सगळ्यात निर्णायक मुद्दा. अनेकदा समोरची व्यक्ती असं म्हणते की अहो, तुम्हाला जायला दुसरा रस्ता तर आहे की. पण कायदा इथे अगदी स्पष्ट आहे. जरी दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध असला तरी कोणालाही आपला पूर्वापार वहिवाटीचा रस्ता अडवण्याचा अधिकार मिळत नाही. आपला हक्क हा हक्कच राहतो. तर या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की जर आपला पारंपरिक शेत-रस्ता कोणी अडवला असेल तर अजिबात घाबरून जायचं नाही. मामलेदार न्यायालय कायदा 1906 हा आपल्याला जलद आणि प्रभावी न्याय देण्यासाठीच आहे. आपला पूर्वापार हक्क कायद्याने पूर्णपणे संरक्षित आहे.